नमस्कार, मी सुवर्णा. सकाळच्या 100 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेतच, मात्र एक मोठी बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात. प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबतचे दोन्ही GR सरकारनं रद्द केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात अभ्यास करण्याकरता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात येणार आहे. जाधव समितीचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय जाहीर करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. समितीच्या अहवालानंतर कुठल्या वर्गापासून हिंदी लागू करावी, मुलांना काय पर्याय द्यावा, याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान 16 एप्रिल आणि 17 जून रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध सुरू होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारनं तसा निर्णय घेतला होता, पण सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर विरोध आणि नागरिकांचा रोष बघता, त्यांचा विरोध बघता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान सरकारच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी. आता कोणी म्हटलंय, उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत, त्यांनी केलेली ही शिफारस आहे. आता GR रद्द केला, कोणी GR काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे, अफवांची फॅक्टरी झालेली आहे. भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवायच्या, खोटं नाटक कथानक सादर करायचं, विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला. 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो. ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल. ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल. आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये, कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे, सक्ती तर संपली. सक्ती हा विषय कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. मग कोणी आणा, तुम्ही कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता. मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघाला, हा प्रश्न विचारला पाहिजे. विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. जर का मी GR काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढत बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं GR, आणि मग मीच माझ्या GRची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिलं नीट वाचायला शिका, समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय?